नमस्कार, ध्रुव एस मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण विकास वित्तीय संस्थांचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी आपण भारतीय भांडवली बाजारामधील 4 घटक अभ्यासायला सुरुवात केलेली होती। त्याच्यातला प्रतिभूती बाजार हा घटक आपण अभ्यासला। त्याच्यानंतर आजच्या भागामध्ये आपण विकास वित्तीय संस्थांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। साधारणपणे 2 भागांमध्ये हा भाग संपेल। विकास वित्तीय संस्था यालाच DFI डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स या नावाने ओळखलं जातं। विकास वित्तीय संस्थांचा जर विचार केला तर उद्योगांसाठी स्थापन करण्यात आलेल्या, मग याच्यामध्ये उद्योगांचे सुद्धा 2 प्रकार पडतात। उद्योगांचा जर विचार केला तर मोठे उद्योग, लघु उद्योग अशा प्रकारे। आणि विकास वित्तीय संस्थांचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये एक गोष्ट आपल्याला सांगणं गरजेचं ठरतं की मोठ्या उद्योगांसाठी एकही विकास वित्तीय संस्था सध्या आपल्या देशामध्ये अस्तित्वात नाही, हे लक्षात ठेवायचं। पूर्वी होत्या आणि 4 विकास वित्तीय संस्था पूर्वी होत्या, पण त्या सध्या नाहीशा झालेल्या आहेत। तर त्यांचा विकास वित्तीय संस्थांचा जो दर्जा आहे तो काढून घेण्यात आलेला आहे असं आपल्याला म्हणतात। 4 मधल्या 2 बंद झाल्या आणि 2चं बँकेमध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं। आणि सध्या अस्तित्वात असलेल्या या विकास वित्तीय संस्था कोणत्या आहेत याचा आपल्याला विचार करावा लागतो। मग या ठिकाणी आपण जर विचार केला तर सध्या अस्तित्वात असलेल्या या आहेत पहा। सध्या अस्तित्वात असलेल्या विकास संस्था उद्योगासाठी सिडबी आहे, कृषीसाठी नाबार्ड आहे, व्यापारासाठी एक्झिम आहे आणि गृहनिर्माण यासाठी नॅशनल हाऊसिंग बँक म्हणजे राष्ट्रीय गृहनिर्माण बँक या विकास वित्तीय संस्था सध्या आपल्या देशामध्ये आहेत। या विकास वित्तीय संस्थांचा जर विचार केला तर याचं नियमन कोण करतं, नियंत्रक कोण आहे, रेग्युलेटर कोण आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचा रेग्युलेटर म्हणून ओळखला जातो। लक्षात आलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा याचा रेग्युलेटर आहे, ज्या विकास वित्तीय संस्थांचा अभ्यास करतो। त्याचं नियमन, त्याचं नियंत्रण कोणामार्फत केलं जातं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत केलं जातं। मग या विकास वित्तीय संस्थांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, या गैर बँकिंग संस्थांमध्ये येतात। गैर बँकिंग बँकेची कार्य पार पाडतात का, नाही पार पाडत, म्हणून काय म्हणतो आपण गैर बँकिंग कार्य किंवा गैर बँकिंग क्षेत्र असं आपल्याला म्हणता येईल। लक्षात आलं, किंवा असंही म्हणता येतं की गैर बँकिंग संस्था आहेत, कार्य म्हणत आपण म्हणूयात गैर बँकिंग संस्था आहेत। तर या बँकिंगची कार्य पार पाडत नाही। मग कोणती कार्य पार पडतात, हे रिफायनान्स पुनर्वित्त पुरवठा, रिफायनान्स पुनर्वित्त पुरवठा आपण म्हणूयात, पुनर्वित्त पुरवठा करतात। बँकांना पुनर्वित्त पुरवठा करतात। साधारणपणे तुम्ही जर विचार केला तर आपण पाहिला की सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि प्राथमिक कृषी पतसंस्था या कृषीला पतपुरवठा करतात आणि राज्य सहकारी बँकेला पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम नाबार्ड करतात। अशा प्रकारे पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या ज्या बँका आहेत त्यांना आपण म्हणतो विकास वित्तीय संस्था। लक्षात आलं, पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था म्हणजे विकास वित्तीय संस्था, ज्याला आपण DFI डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स या नावाने ओळखतो। लक्षात आलं। आणि मी तुम्हाला म्हटलं सध्या अस्तित्वात असणाऱ्या या DFI आहेत किंवा विकास वित्तीय संस्था आहेत। उद्योगासाठी सिडबी आहे, कृषीसाठी नाबार्ड आहे, व्यापारासाठी एक्झिम आहे आणि गृहनिर्माणासाठी राष्ट्रीय गृहनिर्माण बँक म्हणजे नॅशनल हाऊसिंग बँक आहे। आपण उल्लेख केला की उद्योगांचं वर्गीकरण आपण केलं, मोठे उद्योग, लघु उद्योग आणि मोठ्या उद्योगांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला असं सांगितलं की ज्या काही विकास वित्तीय संस्था होत्या त्या आता बंद झालेल्या आहेत। तर त्या कोणकोणत्या होत्या याचा आपण विचार करूया। सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही विचार केला तर या 4 विकास वित्तीय संस्था होत्या। इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1948 मध्ये स्थापन झाली होती। आपल्या देशामधील पहिली विकास वित्तीय संस्था मोठ्या उद्योगांसाठी स्थापन करण्यात आलेली कोणती होती, तर IFCI इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। मग तुम्हाला जर असं विचारलं की मोठ्या उद्योगांसाठी स्थापन करण्यात आलेली पहिली विकास वित्तीय संस्था कधी स्थापन करण्यात आली, तर 1948 मध्ये। त्याच्यानंतर ICICI सुरुवातीच्या कालावधीमध्ये ही विकास वित्तीय संस्था होती, 1955 मध्ये स्थापन झाली होती। त्याच्यानंतर 1964 मध्ये IDBI ची स्थापना झाली आणि IRCI ची स्थापना 1971 मध्ये झाली होती। अशा प्रकारे या 4 विकास वित्तीय संस्था मोठ्या उद्योगांसाठी होत्या,
त्या पुढे बंद झाल्या. याच्यातल्या IFCI आणि IRCI या संस्था बंद झालेल्या आहेत आणि याच्यातल्या 2 संस्था ज्या ICICI आहे आणि IDBI आहे यांचं बँकेमध्ये रूपांतर झालं आहे. मग आता मोठ्या उद्योगांसाठी विकास वित्त संस्था एकही अस्तित्वात नाही. पूर्वी या 4 अस्तित्वात होत्या, आता 4ही विकास वित्त संस्थांचा दर्जा उरलेला नाही. त्यातल्या 2 बंद झाल्या. आपण म्हटलं IFCI आणि IRCI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हे बंद झालेत आता. आणि ICICI आणि IDBI या दोघांनी काय केलं, बँकेसाठी अर्ज केला, तो अर्ज मंजूर झाला आणि आता यांचं रूपांतर बँकेमध्ये झालेलं आहे. अशा प्रकारे 4 विकास संस्था पूर्वी मोठ्या उद्योगांसाठी होत्या, परंतु आता त्या बंद झालेल्या आहेत, हे लक्षात ठेवायचं. मग आता या 4 विकास संस्थांची आपण थोडक्यात माहिती पाहूयात. यांचा जर विचार केला तर पहिली इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याचा विचार करूयात. इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा जर विचार केला तर सुरुवातीलाच आपण उल्लेख केला 1948 मध्ये याची स्थापना झाली होती. सुरुवातीच्या कालावधीमध्ये मुख्यालय याचं नवी दिल्लीला होता. नवी दिल्ली उद्योगांना कर्ज देत होती. कोणत्या प्रकारची कर्ज दिली जात होती याचा जर विचार केला तुम्ही तर यांना कर्ज दिली जात होती मध्यम आणि दीर्घ मुदतीची. मध्यम आणि दीर्घ मुदत. मध्यम आणि दीर्घ मुदतीची कर्ज उद्योगांना देणारी ही देशातील पहिली विकास वित्त संस्था दीर्घ मुदतीची कर्जे दिली जात होती या संस्थेमार्फत. आता पहा, राष्ट्रीय स्तरावर उद्योगधंद्यांची स्थापना व्हावी, उद्योगधंद्यांच्या स्थापनेमध्ये त्यांना वित्त पुरवठ्यासाठी एखादी संस्था असावी म्हणून एक संस्था स्थापन झाली. तिला म्हटलं गेलं IFCI, इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता पहा, याची स्थापना झाली. सरकारच्या असं लक्षात आलं राष्ट्रीय स्तरावरती अशी संस्था आपण स्थापन केली आहे खरं, पण राज्य स्तरावरती अशा संस्था स्थापन करता येतील का? कारण प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे उद्योगांना जर वित्त पुरवठा करणाऱ्या, पैशाचा पुरवठा करणाऱ्या, कर्जाचा पुरवठा करणाऱ्या जर संस्था असतील तर देशाचा विकास लवकर होईल. राज्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं गेलं की बाबा ज्याप्रमाणे आम्ही मोठ्या उद्योगांसाठी राष्ट्रीय पातळीवर IFCIची स्थापना केली आहे, त्याचप्रमाणे तुम्ही राज्य पातळीवर सुद्धा अशा प्रकारच्या संस्थांची स्थापना करा आणि त्यासाठी राज्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. आता राज्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली, मग राज्यांसाठी कायदा करण्यात आला ज्याला SFC ॲक्ट म्हटलं जातं. तो करण्यात आला 1951 मध्ये की राज्यांमध्ये सुद्धा अशा उद्योगांची स्थापना केली जावी. यालाच म्हटलं जातं स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन. मग या ठिकाणी पहा, पहिली संस्था सुरू झाली खरी, पण पुढच्या कालावधीमध्ये बंद पडली. पुढच्या कालावधीमध्ये का बंद पडली याचा जर तुम्ही विचार केला तर आपण काय केलं, 1991 नंतर नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. LPG या ठिकाणी औद्योगिक, आपण या ठिकाणी उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं, जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि हे जे धोरण स्वीकारलं याच्या पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही विचार केला तर हळूहळू ही संस्था तोट्यामध्ये जायला लागली. या संस्थेला वाचवण्याचे प्रयत्न केले सरकारनं, या संस्थेचे खाजगीकरण करण्याचा सरकारनं प्रयत्न केला, या संस्थेला बाजारातून भांडवल उभारायची परवानगी दिली, पण ही संस्था वाचवता आली नाही आणि पुढच्या कालावधीमध्ये नामशेष झालेली आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे जर आपण विचार केला तर ही पहिली वित्त संस्था जी मोठ्या उद्योगांसाठी देशामध्ये स्थापन करण्यात आली, इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ही संस्था नामशेष झाली आणि मग एक वित्तीय संस्था पहिली कमी झालेली आपल्याला दिसते. आता या ठिकाणी तुम्ही विचार केला, आपण म्हटलं की राष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारची संस्था स्थापन केली, राज्य स्तरावर अशा प्रकारच्या संस्था असाव्यात म्हणून राज्यांना प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली, तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या संस्थांची स्थापना करा. एक कायदा पण आला, स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन ॲक्ट 1951, आणि या कायद्यानुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारच्या संस्थांची स्थापना करायला सुरुवात झाली. पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्रामध्ये 3 महामंडळे स्थापन करण्यात आली या SFC ॲक्टनुसार. एक पहा, आता महाराष्ट्रामध्ये कोणते 3 महामंडळांनी कधी स्थापन करण्यात आली त्याचा आपण विचार करूयात. महाराष्ट्रामध्ये या 3 महामंडळांची स्थापना करण्यात आली.
MSFC, महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ MSFC. त्यानंतर MIDC ची स्थापना झाली, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ज्याला आपण महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ या नावाने ओळखतो. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महामंडळ, महत्त्वाचं महामंडळ. आणि MSSIDCचा जर आपण विचार केला तर आपल्याला सांगता येतं महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्याला महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ म्हणतात. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ. अशा प्रकारे या महामंडळांची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली. या तीनही महामंडळाची स्थापना 1962 मध्ये झालेली दिसून येते. सर्वात प्रथम याची, त्याच्यानंतर MSSDC, MIDC, त्याच्यानंतर MSSIDC अशा 3 महामंडळांची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये 1962 मध्ये झाली. यशवंतराव चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. अशा प्रकारे या यशवंतराव चव्हाण या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये या 3 महामंडळांची स्थापना आपल्या देशामध्ये झाली. आपण म्हटलं की सुरुवातीला देशामध्ये एक IFCI ची स्थापना झाली, त्याच्या धर्तीवर एक ॲक्ट केला, SFC ॲक्ट 1951. अशा प्रकारे त्या ॲक्टनुसार महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर 3 महामंडळाची स्थापना 1962 मध्ये झाली. यावेळी मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. आता आपण एक एक महामंडळ थोडक्यात अभ्यासूया आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. MSFC, महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, कधी स्थापना झाली होती? 1 एप्रिल 1962 मध्ये याची स्थापना झालेली होती. आता याच्यामध्ये याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश कोणता आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. यांनी उद्योगांना कर्ज द्यायची होती. लघु आणि मध्यम उद्योगांना हे कर्ज देणार होतं महामंडळ. मुदत कर्ज. तर हे कर्ज लघु आणि मध्यम उद्योगांना दिले जाणार होतं महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळा अन्वये. याला आपण एका संक्षिप्त नावाने ओळखतो, याला महावित्त या नावाने सुद्धा ओळखलं जातं. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन. अशा प्रकारे हे महामंडळ होतं लघु आणि मध्यम उद्योगांना मुदत कर्ज देण्यासाठी स्थापन करण्यात. त्यानंतर MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ. कधी स्थापन झालं? 1 ऑगस्ट 1962 मध्ये याची स्थापना. आता या महामंडळाचा जर विचार केला तर हे महामंडळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्योगांचा विकास करतं, औद्योगिक विकास केला जातो. आपण पाहतो की महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये MIDC हा शब्द आपल्या ओळखीचा झाला आहे. हा MIDC कुठं स्थापन केलं जातं याचा तुम्ही कधी विचार केलाय का? MIDCचा जर तुम्ही विचार केला तर ज्या ठिकाणी उद्योग नाहीत त्या ठिकाणी MIDCची स्थापना केली जाते. मग उद्योगांसाठी जमीन, वीज, रस्ते उपलब्ध करून दिले जातात. तर औद्योगिक विकासासाठी आपण उल्लेख केल्याप्रमाणे औद्योगिक विकास झाला पाहिजे आणि औद्योगिक विकास वेगवेगळ्या भागामध्ये झाला पाहिजे. त्या उद्योगांसाठी जमीन, वीज, रस्ते उपलब्ध करून दिले जातात या महामंडळामार्फत. शिवाय उद्योगांचं क्षेत्रीयकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. उद्योगांचे क्षेत्रीयकरण. आता उद्योगांचे क्षेत्रीयकरण म्हणजे काय? वेगवेगळ्या उद्योगांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये उद्योग स्थापन करणं याला उद्योगांचं क्षेत्रीयकरण असं म्हणायचं. म्हणजे विविध क्षेत्रामध्ये उद्योगांची स्थापना करणं. तशा प्रकारे MIDCची स्थापना 1 ऑगस्ट 1962 मध्ये झालेली आहे.
आपण उल्लेख केल्याप्रमाणे सर्वात महत्त्वाचं उद्योगांचं क्षेत्रीयकरण, जे मागास भाग आहेत त्या ठिकाणी उद्योग स्थापन करायचे, रोजगार उपलब्ध करून द्यायचा. मग त्यासाठी जर आपण पाहिलं तर जमीन, वीज, रस्ते उपलब्ध करून दिले जातात, हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर तिसरं महामंडळ आपण पाहूयात, MSSIDC, महाराष्ट्र स्टेट स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ असं म्हणतात. याची स्थापना कधी झाली याचा विचार केला तर 19 ऑक्टोबर 1962 मध्ये याची महाराष्ट्रामध्ये स्थापना झालेली आपल्याला दिसून येतं. याचं कार्य आहे, महत्त्वाचं कार्य याच्या कार्याचा विचार केला तर हे उद्योगांना जे कर्ज दिले जाते ते कर्ज कशासाठी देतं पहा. जमिनीसाठी कर्ज देईल, दीर्घ मुदतीचं कर्ज देईल. त्याच्यानंतर मशिनरी विकत घेण्यासाठी, जमीन मशिनरी विकत घेण्यासाठी दीर्घ मुदतीच्या कर्जाचा पुरवठा करतं. दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा केला जातो. शिवाय एवढंच नाही केलं जात, उद्योगांना सल्ला दिला जाईल, उद्योगांना मार्गदर्शन दिलं जातं. सल्ला, मार्गदर्शन, उद्योगांना सल्ला आणि मार्गदर्शन सुद्धा MSSIDC मार्फत उपलब्ध करून दिलं जातं. शिवाय या लघुउद्योगांनी जी उत्पादनं तयार केलेली आहेत, ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तूंची प्रदर्शनं सुद्धा आयोजित केली जातात. आता वस्तूंची प्रदर्शनं ती विकता याव्यात, त्यांनी तयार केलेल्या वस्तू विकता याव्यात या दृष्टिकोनातून वस्तूंची प्रदर्शने या ठिकाणी केली जातात, आयोजित केली जातात. मग त्या ठिकाणी वस्तूंची प्रदर्शने आयोजित केली की यांनी ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत ते त्या ठिकाणी ठेवल्या जातात आणि मग ग्राहकांद्वारे त्या विकल्या जातील याची काळजी घेतली जात आहे. शिवाय काही दर्जेदार उत्पादनं असतील या लघुउद्योगांकडून आलेली तर त्यांना आयात निर्यातीसाठी सुद्धा सहाय्य केलं जातं. एक्सपोर्ट इम्पोर्ट, आयात निर्यात यासाठी सुद्धा सहाय्य केलं जातं. आयात निर्यात यासाठी सुद्धा सहाय्य केलं जातं. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 19 ऑक्टोबर 1962 मध्ये स्थापना. कशासाठी कर्ज देईल? जमीन आणि मशिनरी यासाठी कर्ज दिलेलं आपल्याला दिसतं. कशा प्रकारचं? दीर्घ मुदतीचं कर्ज देऊ शकतं. त्याच्यानंतर सल्ला आणि मार्गदर्शन दिलं जातं. या लघुउद्योगांना त्यांच्या ज्या वस्तू त्यांनी तयार केलेल्या आहेत त्या वस्तूंची प्रदर्शनं आयोजित केली जातात, त्यांच्या वस्तूंच्या आयात निर्यातीसाठी सहाय्य केलं जातं. अशा प्रकारे हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3 महामंडळं स्थापन केलेली आहेत उद्योगांना मदत करण्यासाठी. आत्ता जी आपण 3 महामंडळं पाहिली महाराष्ट्राची त्याच्यावर काही प्रश्न विचारले गेलेले आहेत, ते प्रश्न आपण पाहूयात. हे पहा, पहिला प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झालेली होती? 1962 मध्ये आपण सुरुवातीला म्हटलं यशवंतराव चव्हाण यांच्या हे मुख्यमंत्री होते त्यावेळी, ते यांच्या काळात झाली होती. त्याच्यानंतर कसा प्रश्न विचारलाय पहा, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करतं? आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर आपल्याला एक एक विधान पाहूयात. जमीन खरेदीसाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा, आपण म्हटलं का जमीन मशिनरी खरेदी करण्यासाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा केला जातो MSSIDC मार्फत किंवा महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळामार्फत. हां, तर जमीन खरेदीसाठी दीर्घकालीन वित्तपुरवठा केला जाईल. आयात निर्यातीसाठी लघुउद्योगांना सहाय्य केलं जातं. आपण म्हटलं दर्जेदार उत्पादनं जर असतील तर त्यांना लागणारं साहित्य आयात सुद्धा केलं जातं आणि काही निर्यातीसाठी सुद्धा त्यांना सहाय्य केलं जातं. अशा प्रकारे प्रदर्शनं आयोजित केली जातात. यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी वित्तपुरवठा केला जातो. हे सगळं आपण MSSIDC मध्ये अभ्यासलं म्हणजे वरील सर्व हा आपला ऑप्शन असणार आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता याच्यानंतर आपण एक पहिली विकास वित्त संस्था पाहिली की राष्ट्रीय स्तरावर स्थापन करण्यात आलेली होती. त्या पहिल्या विकास वित्त संस्थेपासून IFCI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्यापासून प्रेरणा घेऊन मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा 3 महामंडळं आपण अभ्यासली. आता दुसरी विकास वित्त संस्था जी देशात स्थापन झाली होती आणि पुढे तिचं बँकेत रूपांतर झालं त्याचा आपण विचार करूया.
ICICI असं आपण त्या नावाने ओळखतो. हे पहा, ICICI इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याचं संक्षिप्त रूप आहे ICICI. हे महामंडळ होतं सुरुवातीला. पुढच्या कालावधीमध्ये याचं बँकेत रूपांतर झालेलं आपल्याला दिसतं. याची स्थापना कधी झाली याचा जर तुम्ही विचार केला तर 5 जानेवारी 1955 मध्ये याची स्थापना झालेली होती, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये विकास वित्तीय संस्थेचा दर्जा होता आणि या ICICIचा जर विचार केला तर याच्या स्थापनेमध्ये जागतिक बँकेचा सहभाग होता का पुढाकार होता. वर्ल्ड बँकेचा पुढाकार होता या विकास वित्तीय संस्थेच्या स्थापनेमध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये. आता ही विकास वित्तीय संस्था कोणत्या उद्देशानं स्थापन करण्यात आली होती याचा जर तुम्ही विचार केला तर खाजगी क्षेत्रामधील जे मध्यम आणि लघु उद्योग आहे त्यांची प्रगती घडवून आणणे. खाजगी क्षेत्रातील उद्योगांची प्रगती घडवून आणणे, मध्यम व लघु उद्योगांची प्रगती घडवून आणणे या उद्देशानं या विकास वित्तीय संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती. मग पुढच्या कालावधीमध्ये या विकास वित्तीय संस्थेने बँकेसाठी अर्ज केला. अर्ज मान्य झाला आणि हिचं रूपांतर बँकेत झालं. बँकेत रूपांतर झाल्यानंतर आपल्याला सांगता येते की याचा विकास वित्तीय संस्थाचा जो दर्जा आहे तो दर्जा नाहीसा झालेला दिसतो. या ठिकाणी बँकेचा जर आपण विचार केला तर हे जे महामंडळ होतं त्या महामंडळाची उपकंपनी म्हणून ICICI बँकेची स्थापना कधी झाली याचा जर विचार केला पुढच्या कालावधीमध्ये ICICI बँक, सुरुवातीला या महामंडळाची उपकंपनी होती ICICI बँक. 5 जानेवारी 1994 मध्ये बँकेची स्थापना झाली. 5 जानेवारी 1994 मध्ये तर या बँकेची स्थापना झाली. पुढं या महामंडळानं बँकेसाठी अर्ज केला आणि तो अर्ज मान्य झाला आणि बँकिंग कार्य हे महामंडळ करू लागल्यामुळं त्याचा विकास वित्तीय संस्थेचा दर्जा आता उरलेला नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. मग ही आपल्या भारतामधली पहिली युनिव्हर्सल बँक म्हणून ओळखायला सुरुवात झाली. युनिव्हर्सल बँक म्हणजे सर्व सुविधा एकाच छताखाली ज्यावेळी प्राप्त होतात त्याला युनिव्हर्सल बँक असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आता विचार करा, एखाद्या मोठ्या मॉलमध्ये गेला तर तुम्हाला सगळं तिथंच उपलब्ध होतं. आईस्क्रीम पण तिथंच, किराणा दुकानाची माल पण तिथंच, कपडे पण तिथंच मिळतात, सगळं एका ठिकाणी मिळतं. तशाच बँका पण असतात. बँकामध्ये गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या इन्शुरन्स सुविधा पण मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला ती बँकेचे कार्य पण करताना दिसतील. त्यानंतर त्या नाणे बाजारात पण कार्य करतात, भांडवल बाजारात पण कार्य करतात. ग्राहकाला ज्या ज्या सुविधा असतात त्या सगळ्या सुविधा जर एखादी बँक देत असेल तर त्याला म्हणायचं युनिव्हर्सल बँकिंग. अशा प्रकारे आपल्या देशातील पहिली युनिव्हर्सल बँक म्हणून ICICI बँकेला ओळखलं जातं. सुरुवातीला हे महामंडळ होता आणि पुढच्या कालावधीमध्ये याचं बँकेत रूपांतर झालं आणि त्याच्यामुळे याचा विकास वित्तीय संस्थेचा दर्जा आता याला उरलेला नाही, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं. आता त्याच्यानंतर तिसरे आपण विचार करूयात की ज्याला विकास वित्तीय संस्थेचा दर्जा होता पण पुढं त्याचा सुद्धा बँकेमध्ये रूपांतर झालं आणि IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, IDBIची स्थापना कधी झाली याचा जर विचार केला तर 1 जुलै 1964 मध्ये IDBIची स्थापना झाली, हे लक्षामध्ये ठेवायचं. मग त्याच्यानंतर तुम्ही जर विचार केला तर IDBIची जी यंत्रणा आपल्या देशामध्ये स्थापन करण्यात आली ती एका देशाच्या औद्योगिक विकास बँकेच्या धर्तीवरती स्थापन करण्यात आलेली होती. कॅनडामधली जी औद्योगिक विकास बँक होती त्या कॅनडाच्या औद्योगिक विकास बँकेच्या धर्तीवर या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची या विकास वित्तीय संस्थेची स्थापना आपल्या देशामध्ये करण्यात आली. मग हे लक्षात ठेवायचं, याची स्थापना कॅनडा औद्योगिक विकास बँकेच्या धर्तीवर करण्यात आली होती. विकास बँक, कॅनडा औद्योगिक विकास बँक याच्या धर्तीवर याची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण विचार केला तर अशा प्रकारे सुरुवातीच्या कालावधीमध्ये याची स्थापना झाली त्यावेळी ती RBIची संलग्न संस्था होती. आत्ताचा जर विचार केला तर ती खाजगी बँक आहे. RBIची सुरुवातीच्या कालावधीमध्ये RBIची संलग्न संस्था म्हणून ती कार्यरत होती.
तर अशा प्रकारे या ठिकाणी जर विचार केला तर ही संस्था जी होती त्याचं प्रमुख कार्य होतं मोठ्या उद्योगांना कर्ज देणे. आपण जे म्हणतोय की मोठ्या उद्योगांसाठी सध्या संस्था अस्तित्वात नाही आहे, तर हे सुरुवातीच्या काळात स्थापन झाली त्यावेळी तिचं उद्दिष्ट होतं की मोठ्या उद्योगांना आपण कर्ज द्यायचं आहे, मोठ्या उद्योगांना कर्ज देणं. तर अशा प्रकारे पुढच्या कालावधीमध्ये या IDBI या महामंडळाने सुद्धा बँकेसाठी अर्ज केला. तो अर्ज मान्य झाला, याचं रूपांतर बँकेत झालं आणि याला सुद्धा आता विकास वित्त संस्थेचा दर्जा उरलेला नाही. लक्षात आलं, ही तिसरी संस्था जी विकास वित्त संस्था म्हणून स्थापन झाली आणि पुढच्या कालावधीमध्ये तिचा दर्जा नाहीसा झाला आहे. आता शेवटची संस्था की जी विकास वित्त संस्था होती पण तिचा दर्जा नाहीसा झाला आहे ती म्हणजे IRCI, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IRCI. IRCIचा जर तुम्ही विचार केला कधी स्थापना झाली, 1971 मध्ये. 1971 मध्ये स्थापना झाल्याच्या वेळी त्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी होतं याचा जर तुम्ही विचार केला तर कोलकाता या ठिकाणी याचं मुख्यालय होतं. आणि याचं प्रमुख कार्य काय होतं तर आजारी उद्योगांना कर्ज पुरवठा करून त्यांचं पुनर्वसन करायचं. याचं प्रमुख कार्य तुम्ही जर विचार केला तर आजारी उद्योगांना कर्ज पुरवठा, आजारी उद्योगांना कर्ज पुरवठा करायचा आणि त्यांचं पुनर्वसन करायचं, पुनर्वसन करणे. तर अशा प्रकारे यासाठी ह्या IRCI, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन पुनर्रचना कॉर्पोरेशन ऑफ इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची स्थापना, या महामंडळाची स्थापना करण्यात आली. याची दोनदा नावं बदलली गेली. एकदा नाव बदललं गेलं 1985 मध्ये, एकदा नाव बदललं गेलं 1997 मध्ये. 1985चा जर तुम्ही विचार केला, या ठिकाणी आपण विचार करूयात काय नावं याची बदलण्यात आली. 1985 मध्ये याचं नाव काय करण्यात आलं तर IRBI करण्यात आलं. IRCI वरनं IRBI. IRBI म्हणजे काय, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया. इथं कॉर्पोरेशन काढून टाकलं आणि बँक बी टाकला. इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया असं नाव 1985 मध्ये करण्यात आलं. त्याच्यानंतर 1997 मध्ये पुन्हा नाव बदलण्यात आलं याचं. आता याचं नाव IRBI वरनं काय झालं याचा जर तुम्ही विचार केला तर ते नाव झालं IIBI, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया. तर अशा प्रकारे याची दोनदा नावं बदलली. पुढच्या कालावधीमध्ये जर विचार केला तर ही संस्था बंद पडलेली दिसते आपल्याला आणि विकास वित्त संस्था या ठिकाणी आपल्याला आता सांगता येतं या चारीपैकी चारही नाही आहेत. आपण जे सुरुवातीला अभ्यास केला की मोठ्या उद्योगांसाठी एकही विकास वित्त संस्था उरलेली नाही आहे, कारण या 4 होत्या. 1948 मध्ये IFCI, 1955 मध्ये ICICI, 1964 मध्ये IDBI आणि 1971 मध्ये IRCI. मग याच्यामध्ये जर आपण विचार केला तर IFCI आणि IRCI ह्या दोन बंद पडल्या. ICICI आणि IDBI या दोघांची बँकेसाठी अर्ज केला, अर्ज मान्य झाला. आता या दोन बँका आहेत, यांचा विकास वित्त संस्थांचा दर्जा यांचा नाहीसा झालेला आपल्याला दिसतो. आणि सध्याची स्थिती जर तुम्ही पाहिली तर मोठ्या उद्योगांसाठी एकही विकास वित्त संस्था आपल्या देशामध्ये अस्तित्वात नाही. आत्ता जे आपण अभ्यासलं त्याच्यावरती काही प्रश्न आलेत त्याचा आपण विचार करूयात. प्रश्न आहे, पुढील विकास वित्त संस्थांची मांडणी त्यांच्या स्थापना झाल्याप्रमाणे करा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016ला प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये आपल्याला पहा, भारतीय औद्योगिक विकास बँक IDBI दिलाय. आपल्याला या ठिकाणी सांगता येतं 1964ला IDBIची स्थापना झाली आहे. भारतीय औद्योगिक गुंतवणूक बँक याचा जर आपण विचार केला, गुंतवणूक बँक, त्यानंतर ICICI बँक येतं. ICICI बँकेची 1955 मध्ये स्थापना आहे. त्याच्यानंतर भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ IFCI 1948 मध्ये या ठिकाणी स्थापना झालेली दिसते. मग पहा आता कसा क्रम पाहिजे. पहिल्यांदा ड, क आणि अ असे ओळीने कुठे दिसतात, 3 नंबरला दिसतात. हे आपलं उत्तर असणार आहे. आणखी कसा प्रश्न विचारला गेलाय पहा.
सार्वजनिक क्षेत्रातील 3 महत्त्वाच्या वित्तीय संस्था मागासलेल्या भागात सुरू झालेल्या प्रकल्पांना सवलतीच्या दरानं वित्त पुरवठा करतात. राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारला. आता या ठिकाणी प्रश्न काय दिला हे व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे की सार्वजनिक क्षेत्रातील 3 महत्त्वाच्या वित्तीय संस्था आहेत, त्या काय करतात, मागासलेल्या भागात सुरू झालेल्या प्रकल्पांना सवलतीच्या दरानं वित्त पुरवठा करतात. आता प्रकल्पांना वित्त पुरवठा करण्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कधीच नसते, कारण ती मध्यवर्ती बँक आहे. म्हणजे जिथे जिथे RBI आहे ते ऑप्शन चुकलेले आहेत, म्हणजे बरोबर नाही. आता 2 ऑप्शनमधनं आपल्याला निवडायचं. आपण कशाचा अभ्यास केला आहे? इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा केला आहे, ICICIचा केला आहे, IDBIचा केला आहे. म्हणजे ह्या त्या संस्था आहेत सवलतीच्या दरानं मागासलेल्या भागात सुरू झालेल्या प्रकल्पांना सवलतीच्या दरानं वित्त पुरवठा करतात. या 3 संस्थांचा एकूण 4 संस्थांचा आपण अभ्यास केला. आणखी एक होती IRCI जी बंद पडलेली आहे. अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. मग आपल्याला त्या संकल्पना जर मुळापासून माहीत असतील तर ते प्रश्न सहजपणे सोडवता येतात. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या पुढच्या भागामध्ये या विकास वित्त संस्था अभ्यासणार आहोत. सध्या आपण पूर्वी ज्या अस्तित्वामध्ये होत्या पण नामशेष झालेल्या आहेत, नाहीशा झालेल्या आहेत, त्यांचा विचार केला. आणि आता पुढच्या भागामध्ये सध्या ज्या अस्तित्वात आहेत, उद्योगासाठी सिडबी, कृषीसाठी नाबार्ड, व्यापारासाठी एक्झिम आणि गृहनिर्माणासाठी नॅशनल हाऊसिंग बँक यांच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबता, भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.